11 नितीनजी डोले यांनी पुरस्कृत केलेला हा संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तुषार गायकवाड त्याचबरोबर सौरभ कांबळे यांनी पुरस्कृत केलेला MTRS ग्रुप अँड फाउंडेशन हा संघ आपण पाहतोय। अन्वित 11 संघ टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण सलामीची जोर साखळी मैदानात पाहतोय। आदित्य त्याच्या समवेत रोशन, सागर डोले गोलंदाजी मार्कवरती, पहिला चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये आला आणि त्याला डिपार्ट केलं प्लॉट मध्ये, देखना फटका, चेंडू चाललाय सीमा रेषा पार, रोशनच्या बॅटमधून आलेला पहिलाच दर्जेदार विस्फोटक असा षटकार। काय देखना फटका आपल्याला पाहायला मिळाला। क्रिकेटचं मादक सौंदर्य, ज्या स्पीडने चेंडू आला होता अगदी त्याच वेगाने त्या चेंडूवरती प्रहार चढवला, त्या चेंडूवरती हल्ला चढवला, चेंडू वाईडिश लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर सहजरित्या पाठवला, सीमारेषा पलीकडे 6 धावसंख्येने अकाउंट होतंय ओपन। दुसरा चेंडू आता गतीमध्ये परिवर्तन, बॅकफुटला गेला, पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला खेळून काढलंय, चेंडू चाललाय वन बाउंस सीमारेषा पलीकडे, हरेश कराले सरांचा इशारा येतो, इट इज चौकार। दिलखुश दाबेली फटका, या स्ट्रोकला नाव दिलंय मनीष मोरे यांनी, दिलखुश दाबेली फटका। मनीष मोरे एक रील स्टार आहेत खरं तर, त्यांच्या माध्यमातून अनेकशा रील्स आपण पाहतो, एक कॉमेडी व्यक्तिमत्व आहे आणि दिलखुश दाबेली फटका। त्यानंतर अजून एक देखना फटका, आता मात्र मिनी हेलिकॉप्टर उडवलं, चेंडू चाललाय वन बाउंस सीमा रेषा पलीकडे, सागर डोलेच्या विरुद्ध आक्रमण चढवलं जातंय। 4 या धावसंख्येने आता धावपळक जाऊन पोहोचलंय 14 या अंकावरती। निश्चितपणे सागर डोले आता नेमकं करेल तर करेल काय, पहिले 3ही चेंडू सीमा रेषा पलीकडे पाठवून दिलेत। रोशन आडाव आक्रमण करतोय, आता गतीमध्ये परिवर्तन, ते सुद्धा ओळखलं आणि हा सुद्धा चेंडू चाललाय वन बाउंस सीमा रेषा पलीकडे, 4ही चेंडू सीमा रेषेकडे पलीकडे पाठवतोय। 14 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय MTRS ग्रुप अँड फाउंडेशन। 18 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय MTRS ग्रुप अँड फाउंडेशन आणि या स्पर्धेतली पहिली चौकार हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते ती रोशन आडाव या बॅट्समनच्या माध्यमातून। हा सुद्धा देखना फटका आपण पाहतोय, हा सुद्धा चेंडू चाललाय सीमा रेषा पलीकडे, आता मिड विकेटचं क्षेत्र घेतलं आणि त्या क्षेत्राच्या बाहेर मात्र चेंडूला पाठवून दिलं। सागर डोलेच्या विरुद्ध पहिल्या 5ही चेंडूमध्ये आक्रमण, धावपळक जाऊन पोहोचले ते आता बिनबाद 22 या अंकावरती। गायकवाड साहेब, नेवळ टीमकडे जर एक प्लेयर अजून एक्स्ट्रा असता तर तुम्हाला वाटतं का काय फरक पडला असता क्षेत्ररक्षणामध्ये? कारण की लॉंग ऑफला मला वाटतं की एक चौकार वाचला असता, तिथे पॉवर प्ले मध्ये 2 खेळाडू असतात, बाहेर एकच खेळाडू दिसत आहे। साहेब रोशनचे फटके इतके दर्जेदार आहेत ना की अगदी टेक्निकल फटके आहेत, पुस्तकी फटके आहेत। अजून एक देखना फटका, 6वा चेंडू तो सुद्धा जातोय सीमा रेषा पलीकडे। अन्वित 11चा पहिला पॉवर प्लेचा बॉलर आणि त्याच्या विरुद्ध मात्र 6 चेंडूवरती 6 प्रहार 6 हल्ले, चेंडू चाललाय षटकाराच्या स्वरूपात, धावा आता इथून जोडल्या जातात। पहिल्या षटकाच्या अंती बिनबाद 28 या अंकावरती। अन्वित 11 संघाला या स्पर्धेमधलं आपलं आव्हान जर टिकवायचं असेल ना तर त्यांना ही मॅच जिंकणं खूप गरजेचं आहे, कारण परिस्थिती आता अशी आहे की मिश्का 11 हा संघ 3 पैकी 3 मॅच जिंकलाय, ब्ल्यू रायझिंग स्टार हा संघ 3 पैकी 1 मॅच जिंकलाय, MTRS ग्रुप अँड फाउंडेशन हा संघ सुद्धा 1 मॅच जिंकलाय। जर अन्वित 11 हा संघ ही मॅच जिंकला तर 3 संघ 1-1 मॅच जिंकणारे होतील। या 3 संघामध्ये सुपर ओव्हर होईल आणि जो संघ पुढे जाईल तो मात्र मिश्का 11 सोबत टॉप 3-6 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे अन्वित 11 संघाला चांगलं खेळ करणं इथून अपेक्षित आहे। ब्ल्यू रायझिंग स्टार या संघाचे संघ मालक आनंदजी सोनावणे यांना विनंती असेल की आपण यायचं आहे आपल्या मुख्य विचार मंचावरती। त्यानंतर महेशजी गायकवाड हे सुद्धा त्या संघाचे पुरस्कर्ते आहेत, आपणा सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा यायचं आहे। त्यानंतर मिश्का 11 संघाचे संघ मालक महेशजी गायकवाड आमचे आयोजक सुद्धा आहेत, ते आपणा सुद्धा विनंती आहे की आपण थोडं आता विश्रांती घ्या, खूप दिवसभर आपली धावपळ सर्वांनी पाहिलेली आहे। या स्पर्धेला खरं तर यशस्वी करण्यासाठी सगळ्यात भक्कम आम्हाला जर पाठिंबा कोणाचा मिळाला असेल, पाठबळ कोणाचा मिळाला असेल तर ते महेश भाऊ गायकवाड, खरोखर खूप अथांग मेहनत त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली आणि आज मनातून खरंच खुश सुद्धा असतील।
आकाश सरोते आपण पाहतो वेगाचा बादशाह वासरेखोंडा एक्सप्रेस या नावाने खरं तर ओळखलं जातं. वयाच्या मला असं वाटते 17 ते 18व्या वर्षामध्ये हा खेळाडू असेल, परंतु प्रचंड वेग धारण करून खरं तर गोलंदाजी करतोय. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहिली. ज्या चुका सागरने केल्या आता त्या चुकांवरती मात्र त्याला एक चांगली त्या चुका सुधारून मात्र आता एक चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण दोन्ही संघांसाठी सामना खूप महत्त्वाचा आहे. जो संघ जिंकेल त्याचं मात्र स्पर्धेतलं आव्हान टिकवून राहणार आहे, हे मात्र तितकंच नक्की आहे. अजून एक वेगाने चेंडू आपण पाहतोय. गुडलँड स्पॉटवर चेंडू खरं तर ट्रॅव्हल झाला, तिथून मात्र वेगाने विकेट किपर अक्षयच्या आता चेंडू ट्रॅव्हल होतोय. लगातार 2 निर्धाव चेंडू, म्हणजे पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिले तर 6च्या 6 चेंडू सीमारेषा पलीकडे, परंतु या षटकाची सुरुवात मात्र चाकली झाले. पहिले 2ही चेंडू आपण पाहतोय विकेट किपरच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपात विसावलेत. रोशन आडाव आता मात्र कान मंत्र दिलाय की एकेरी धाव काढून मला फक्त तो स्ट्राईक वरती आण, बाकी मी माझं काम पूर्ण करतो. आदित्य साळवी परंतु प्रयत्न करतोय, प्रयत्नांना फारसं यश आतापर्यंत प्राप्त झालेलं नाहीये, परंतु उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. त्या 4 षटकांमध्ये मात्र धावसंख्येची मजल किती अंकांपर्यंत पोहोचेल हे पाहावं लागेल. अजून एक वेगाने टाकलेला चेंडू, इथं मात्र कोणत्याच प्रकारची चुकी होत नाही. शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू सूरज जाधव त्या ठिकाणी होते. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण, चेंडूला थांबवण्याचं काम केलं. फक्त एकच धाव या चेंडूवरती आता उपलब्ध होते. धाव फलक जाऊन पोचलाय 9 चेंडूंच्या समाप्तीनंतर तब्बल 29 या अंकावरती. अन्वित 11 खरं तर आज खूप बॅड लक असेल. या आधीचा सामना सुद्धा मला असं वाटते 10 खेळाडूंना सोबत घेऊनच हा संघ क्रिकेट खेळलाय. त्याच्यामध्ये निका कांबळेसारखा एक अष्टपैलू खेळाडू या संघाच्या स्क्वॉडमध्ये उपलब्ध नव्हता. एक चांगला बॉलर सुद्धा होता आणि तोच फटका त्यांना कदाचित बसला असेल आणि ब्ल्यू रायझिंग स्टार या संघासमोर त्यांना मात्र पराभव पत्करावा लागला होता. अजून एक देखना फटका आपण पाहतो. स्विच हिटचा प्रयत्न, परंतु कोणतीच धाव मात्र या चेंडूवरती आपण पाहतोय प्राप्त होत नाही. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी, आतापर्यंत 4 चेंडू समाप्त झालेत, फक्त एकच धाव आकाश सरोते याने मात्र खर्च केले. यानंतर होणारी मॅच असेल भव्या 11. आदरणीय नागेशजी गवळे त्याचबरोबर विकासजी गवळे यांनी पुरस्कृत केलेला संघ, तर त्यांच्या समवेत आपल्याला खेळताना पाहायला मिळेल विद्यांश 11. आदरणीय विशालजी गायकवाड यांनी पुरस्कृत केलेला संघ. बिग फाईट बी ग्रुपची खरं तर ही मॅच असेल पहिली, ती आपल्याला आजच्या दिवसामध्ये शेवटची मॅच पाहायला मिळेल. परंतु आत्ताच्या मॅचचा आपण विचार केला तर 29 या अंकावरती मात्र धावफलकाला पूर्णपणे विश्राम लावण्याचं काम केलंय. अजून एक चांगला चेंडू, त्या चेंडूला मात्र आता हवेमध्ये आपण पाठवलंय. चुकी होते का? आणि अशा परिस्थितीमध्ये पकडली गेलेली झेल शेवटच्या क्षणी मात्र जमिनीला दान होताना आपण पाहिली. 100% कॅच जज केली होती, कॅच पकडली सुद्धा होती, परंतु त्यानंतर एकमेकांना 2 खेळाडू आदळले आणि थोडंसं मात्र मिसबॅलन्स झालं आणि चेंडू मात्र जमिनीला दान होते. 1 धाव या चेंडूवरती, एकही धाव या चेंडूवरती मला असं वाटतंय नाही आहे. 5 चेंडू आणि फक्त एकच धाव खर्च केले ती आकाश सरोते या गोलंदाजाने, म्हणजे खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकामध्ये 29 या धावसंख्येवरती धाव फलकाला मात्र विश्राम लागले. आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी, पहिल्या दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल. हा चेंडू चांगल्या ठिकाणी डिलिव्हर्ड होणं खूप गरजेचं असेल, परंतु रोशन बोलेल की एक मोठा फटका येऊ दे, तो सुद्धा प्रयत्न आपण पाहतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये एक देखणं षटक, म्हणजे ज्या गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये चुका केल्या होत्या ना, अगदी त्यानंतर त्या पूर्ण षटकावरती पांघरून घालण्याचं काम खरं तर आकाश सरोते याने केलं. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी, प्रत्येक चेंडू वेगाने टाकला आणि मात्र मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचं काम केलं. 29 धावा आणि या ठिकाणी आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ होते समाप्त. चला बाकीचे खेळाडू लगेच आपल्या जागेवरती जा, बाकीचे खेळाडू वेळ आता घेऊ नका. या स्पर्धेचे आपण पाहतोय आपले प्रणेते आहेत. खरं तर प्रणेते आपण सगळेच आहोत, आयोजक संपूर्ण कर्जत तालुका, म्हणजे तुम्ही या स्पर्धेच्या प्रत्येक बॅनरवरती बघा, तिथे आयोजकांमध्ये मात्र संपूर्ण कर्जत तालुका बौद्ध समाज असंच लिहिलेलं असेल. कोणीही अध्यक्ष नाही, कोणीही उपाध्यक्ष नाही, कोणी खजिनदार नाही का कोणी सेक्रेटरी नाही. आपल्या सर्वांच्या मानाची, अभिमानाची, सन्मानाची आणि आपल्या कर्जत तालुक्यातील तमाम बौद्ध समाजातील युवकांना घडवण्याची खरं तर ही स्पर्धा आहे. त्यामुळे प्रत्येकाचं कळत न कळत या स्पर्धेसाठी सहकार्य लाभले ते आपण सगळ्यांनी अगदी जवळून पाहिले. परंतु संदीप गायकवाड सर यांच्या
प्रमुख मार्गदर्शनाखाली मात्र आम्ही सगळेजण या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी काम करत होतो. आणि बघा आता मैदानाच्या चारी बाजूला फेरफटका मारतात. प्रत्येक संघाला कोण प्रमुख पाहुणे राहिलेत का, कोणाचं मान सन्मान करायचं आपण चुकून राहिले का, या सगळ्या गोष्टींची मात्र काळजी ते त्या ठिकाणी घेतात. गोलंदाजी मार्कवरती आता बदल होईल. तिसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय या संघाचा प्रमुख, या संघाचा कॅप्टन अक्षय गायकवाड मात्र आता गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. रिटायर्ड आउट झाला बॅट्समन आणि नवीन बॅट्समन संघाचा कॅप्टन तुषार गायकवाड मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आता तिसऱ्या क्रमांकासाठी मैदानात दाखल झालाय. अक्षय गायकवाड आणि आता तुषार गायकवाड दोन्ही संघांचे कॅप्टन आहेत. लिडिंग फ्रॉम द फ्रंट. आता समोरून येऊन नेतृत्व दोघांना सुद्धा करायचं आहे. दोघांच्या खांद्यावरती जबाबदारी आहे या स्पर्धेमधलं आपलं आव्हान टिकवायची. तुषार गायकवाड स्वतः संघ मालक आहेत आणि त्यानंतर कॅप्टन सुद्धा आहेत, परंतु अक्षय गायकवाड यांचे संघ मालक बॅटिंग करणाऱ्या संघामध्ये खेळतात. हे सुद्धा या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे. म्हणजे नितीन डोलेंनी पुरस्कृत केलेला अन्वित 11 संघ, परंतु नितीन डोले MTRS ग्रुप अँड फाउंडेशन या संघामधून खेळतात. अक्षयचा पहिला चेंडू आपण पाहतोय. गतीमध्ये परिवर्तन. वायडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी चेंडू खेळून काढला. एक धावसंख्येचा प्रयत्न, दुसरा कोणताच नाही. यशस्वी प्रयत्न. डायरेक्ट हिट झाली होती. अक्षयला चेंडू जज करायचा होता, परंतु स्टंपचा वेध घेणारा चेंडू. आणि ज्या ठिकाणी एक धाव होती त्या ठिकाणी मात्र 2 धावा खर्च होताना आपण पाहिल्या. या 2 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचले आता ते 31 या अंकावरती. पहिल्या षटकामध्ये तब्बल मनीष सर 28 धावा आल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये आकाश सरोतेचं कमबॅक करणारं षटक आपण पाहिलं. आणि आता अक्षय गायकवाड तिसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय. अक्षयचा हा एक वेगवान चेंडू आपण पाहतोय. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. खोलवर टप्प्याचा चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न नाही आहे. आता मात्र रोशन आढाव आपण पाहतोय ऑन स्ट्राईक असेल. रोशनच्या बॅटमधून त्या पहिल्या षटकामध्ये जे आपण आक्रमण पाहिलं तोच रोशन अजूनही मैदानामध्ये एका बाजूने मात्र आपल्या संघाला पुढे घेऊन जाताना पाहायला मिळतोय. झेल निश्चितपणे एक सुटली आहे रोशनची, परंतु त्यानंतर रोशनने थोडासा संत खेळ केला. आता पुन्हा एकदा आक्रमण करेल का, परंतु समोर तितक्याच ताकदीचा गोलंदाज आहे तो अक्षय गायकवाड. कार्पेटच्या सहाय्याने आपण पाहतो चेंडूला खेळून काढले. त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. दुसरा धाव संख्येचा प्रयत्न. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्टंपला चेंडू लागला आणि त्यानंतर मात्र एक धाव अजून एक जोडली जाते. म्हणजे क्षेत्ररक्षण चांगलं केलं जाते. फेकी सुद्धा चांगली केली जाते, परंतु ती बरोबर फेकी मला असं वाटते स्टंपलाच जाऊन लागते आणि त्यानंतर अवंतर एक एक धाव जोडली जाते. धावफलक आता आपण पाहतोय ती 33 या अंकावरती जाऊन पोहोचला असेल. 34 या अंकावरती जाऊन पोहोचलाय तो MTRS या संघाचा. अजून एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फिरून खेळायचा होता. मिड विकेटचा खेळाडू त्या ठिकाणी चेंडू पर्यंत पोहोचतोय. चेंडूची फेकी होते. आता मात्र विकेट किपर चेंडूला जज करतात. फक्त एकच धाव. धावफलक जाऊन पोहोचले आता 35 या अंकावरती. मिश्का 11 आपण पाहतोय ग्रुप A मधून टॉपला राहिलेला संघ आहे. 3 पैकी 3ही सामने जिंकले. तेजस गायकवाड या संघाचा कॅप्टन होता. लिडिंग फ्रॉम द फ्रंट. अगदी 3ही सामन्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग त्यानंतर बॉलिंग त्याच्या माध्यमातून पाहिली. प्रतीकचं आपण आक्रमण पाहिलं. अक्षय गायकवाड आता आपण पाहतोय लेनमध्ये थोडासा भरकटताना एक धाव अवंतरची इथून जोडली जाते. 36 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत आपण विचार केला तर संध्याकाळच्या सत्रामध्ये गुंडगे गावाच्या मैदानामध्ये धावा मात्र होत असतात, हे आपण सगळ्यांनी पाहिलंय. पहिल्या षटकामध्ये सुद्धा 28 आल्या. त्यानंतर पूर्णपणे थांबवण्याचं काम केलं. एकही मोठा फटका मारून दिलेला नाहीये. त्यानंतर हा सुद्धा आडव्या बॅटने खेळायचा होता. आपण पाहतोय तुषार गायकवाड संघर्ष करतात, परंतु संघर्षांना फारसं यश येत नाही आहे. एकच धाव, त्यापेक्षा जास्त काही नाही आहे. धावफलक आता 1 ने पुढे सरकते, जाऊन पोहोचते ते 37 या अंकावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. निका कांबळे या संघातला प्रमुख अस्त्र मात्र मला असं वाटतं या सामन्यामध्ये सुद्धा उपस्थित नाही आहे. रोशन आडावचा आता मात्र देखना फटका आपण पाहतोय. वॅकेंड एरिया त्यांनी त्या शोधली आणि वॅकेंड एरियामध्ये आपण जर पाहिलं तर बॅकफुटला गेला आणि पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला हलक्या हाताने फक्त स्टेअर केलं
आत्तापर्यंत अक्षयने चांगली गोलंदाजी केली होती, परंतु शेवटच्या चेंडूवरती एक 4 धावा खर्च करून जर आपण या षटकाचा विचार केला तर 3 षटकाच्या समाप्ती आणि धावफलक आता जाऊन पोहोचले ते 41 या अंकावरती. एक्केचाळीस धावा धावफलकावरती आहेत. यानंतर होणारा सामना भव्या 11 आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय विद्यांश 11. संदीपजी गायकवाड सर वातावरणाचा अंदाज घेतील आणि त्यानंतर डिक्लेअर करतील मॅच होईल की नाही. कदाचित मॅच झाली नाही तर उद्या मला असं वाटते बरोबर 9ला ही मॅच चालू झालीच पाहिजे. आज आपण जर विचार केला तर 41 धावा झाल्यात. थोडं स्पीडअप करा अन्वित 11, स्पीडअप करा थोडंसं. स्पर्धेचं पहिलं दिवस होतं, बरेचसे टेक्निकल इश्यू आले, त्यानंतर पाहुणे सत्कार सन्मान ओपनिंग अनेकसे कार्यक्रम आपण खरं तर सकाळच्या सत्रामध्ये पार पाडले, त्यामुळे थोडासा आपल्याला पहिली मॅच चालू करायला उशीर झाला. परंतु उद्या मात्र अगदी 9 वाजता पहिला चेंडू डिलिव्हर्ड होईल. पावणे 9 वाजता टॉस केला जाईल, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. जो संघ उपस्थित असेल त्याचा मात्र फायदा 100% होईल. चौथ्या षटकाला होते इथून सुरुवात. 41 धावा 3 षटकाच्या समाप्ती आणि ती चौथ्या षटकाला आपण पाहतोय सुरुवात झाले. पहिलाच चेंडू शरीरापासून लांब आणि आशाभूल नजरेने मात्र बॅट फिरवली होती. यस पंच सांगतात का इट इज वाईड. अवांतरची एक धावा इथून जोडली जाते. वाईड +1 2 धावा आहे चेंडूवरती. आता या छोट्या छोट्या चुका आहेत ना, या तुम्हाला दुसऱ्या सत्रामध्ये खूप डोकेदुखी ठरणार आहेत. कारण मनीष सर आपण पहिल्या सत्रामध्ये या छोट्या छोट्या चुका अगदी सहजपणे करतो, परंतु ज्यावेळी टार्गेट सेट केलं जातं ना त्यावेळी मात्र या एक एक धाव मात्र आपल्याला खरं तर आठवते. कारण चेस करत असताना खूप प्रयत्नांची परीकाष्ठा खरं तर करावी लागते मैदानामध्ये. यस याला शब्द आहे तो काटकसर. तुम्हाला काटकसर करावी लागेल. क्रिकेटच नाही तर आयुष्यातल्या पहिले कोणत्याही क्षेत्रामध्ये काटकसर ही खूप महत्त्वाची आहे. मनीष सर सांगतात की संसारामध्ये सुद्धा काटकसर खूप महत्त्वाची असते. वाईट बॉल आहे. अवांतरची एकदा इथून जोडली जाते. आता धावफलक जाऊन पोचले ते 44 या अंकावरती. गोलंदाजाला लय काय अजून सापडत नाही आहे. मॅच तुमच्या अस्तित्वाची आहे आणि या अस्तित्वाच्या मॅचमध्ये मात्र तुमच्याकडून या अशा जर चुका झाल्या तर आम्ही आत्ताच म्हटलं की काटकसर खूप महत्त्वाची असते. टार्गेट सेट झाल्यानंतर मात्र तुम्हाला ह्या एक एक धावा आहेत ना या खरोखर खूप कठीण होऊन बसणार आहेत. अन्वित 11 संघाचे संघमालक MTRS ग्रुपच्या स्क्वॉडमध्ये आहेत. नक्की काय मनातून विचार करत असतील हे आपण जाणवू सुद्धा शकत नाहीये. फुलटॉस चेंडू होता, त्याच्यावरती आक्रमण चढवलंय. संधी उपलब्ध आहे आणि आता मात्र त्या संधीला अगदी दोन्ही हातामध्ये स्वीकारली जाते. पंच ओके रेफर केलंय, चेक केलं जात आहे, चेक केलं जात आहे. यस फलंदाज बाद आहे. स्कोर झालाय 45-45. ज्या बॅट्समनने आतापर्यंत मैदानामध्ये आक्रमण चढवलं होतं MSCB चे आपले कर्मचारी आदरणीय सम्राटजी मोरे साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत.
त्यांना विनंती असेल की आपण या मुख्य विचारमंचावरती या, कारण स्पर्धेचं नावच आहे बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी. त्यामुळे मी तर म्हणेन की कोणाची अनाऊन्समेंट करायची गरजच भासली नाही पाहिजे. इतकं भव्य दव्य आपण स्टेज या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. बिंदास यायचं आहे आणि बसायचं आहे, कारण आपल्या हक्काची ही स्पर्धा आहे. चला, गोलंदाजाने अखेर चांगला फेर डिलिव्हर चेंडू टाकला आणि त्यावरती मात्र फलंदाज बाद झाला. आता त्याला लय सापडले, त्याने काटकसर करायला सुरुवात केली आणि ही काटकसर इतकी महत्त्वाची केली की लगातार 2 चेंडूंमध्ये 2 फलंदाज बाद होताना आपण पाहिले. यानंतर होणारी मॅच भव्य 11 आणि विद्यांश 11 या दोन्ही संघादरम्यान ही पहिलीच मॅच आहे बी ग्रुपची. तर ही मॅच 4 षटकांची खेळवली जाणार आहे आणि यांची दुसरी मॅच असेल ती मात्र 5 ओव्हरची खेळवली जाणार आहे. आणि त्यानंतर त्यामुळे उद्याची पहिली जी मॅच असेल सुशांत रायडर्स आणि निखिल 11 ही मॅच सुद्धा 4 षटकांचीच खेळवली जाणार आहे, याची नोंद घ्या. अमोल जाधव मैदानामध्ये आला आणि आल्या आल्या मात्र चेंडूला पाठवून दिलं फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अमोलच्या बॅटमधून आलेला हा दर्जेदार षटकार, ज्या षटकाराच्या आता सोबतीने आपण जर धाव फलक पाहिलं तर जाऊन पोहोचलंय ते 51 या अंकावरती, म्हणजे धाव संख्येचं अर्धशतक पूर्ण होताना आपण पाहतोय. 51 धावा, दोन्ही संघांसाठी खूप महत्वाची मॅच आहे. एक्कावन्न धावा आपण पाहतो धाव फलकावरती आहेत. त्यानंतर लोअर फुलटॉस चेंडू, त्यावरती मात्र एक धावेतून कन्वर्ट केली जाते, एकापेक्षा जास्त काही नाही आहे. 52 धावा धाव फलकावरती टार्गेट सेट करणारा हे खरं तर षटक आहे. किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल MTRS ग्रुप अँड फाउंडेशन, तुषार गायकवाड संघाचा संघ मालक, संघाचा कॅप्टन, संघाचा संघ नायक अजूनही मैदानामध्ये तग धरून बॅटिंग करतोय. त्याच्या माध्यमातून एकही मोठा फटका आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला नाही, परंतु आता चांगला डिलिव्हर चेंडू होताना आपल्याला पाहायला मिळतोय. रेफर केलंय व्हाईटसाठी पंच. यस, पंचांचा रेफर आहे व्हाईटसाठी. व्हाईट बॉल आहे. स्कोर झाला इथून 52 धावा धाव फलकावरती आहेत. कॅप्टन आहे खरं तर तुषार गायकवाड. त्यांनी ओळखलं होतं की चेंडू खूप सारा आउट स्टंप पासून लांब आहे. हाफ ट्रॅकर चेंडू होता पुन्हा एकदा. आता आपण जर पाहिलं तर सबमरीन डिलिव्हरी, अगदी एस्टनच्या बरोबरीने चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. चला, व्हाईट साठी आणि नो साठी रिव्ह्यू आहे. फक्त एकच रिव्ह्यू आहे. फेअर डिलिव्हरी आहे. आता रिव्ह्यू संपलेला आहे. थोडं स्पीडअप करा. मोठा फटका आहे. चेंडू फार काळ हवेमध्ये आहे. 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या जवळ जातात, परंतु शेवटच्या क्षणी कॅच टिपली जाते आणि या ठिकाणी मात्र संघाचा कॅप्टन नायक शेवटच्या चेंडूवरती आपल्याला बाद होताना पाहायला मिळतोय. टार्गेट सेट करणारं हे षटक होतं. 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धाव फलकावरती धावा आहे त्या 24 चेंडूच्या समाप्ती अंती 52 धावा आता जिंकण्यासाठी अन्वित 11 संघाला 53 धाव संख्येची गरज आहे.
मी MTRS ग्रुप अँड फाउंडेशन संघाला विनंती करेल की बाकीचे सगळे खेळाडू चला एका लाईनमध्ये लगेच क्षेत्ररक्षण करण्यासाठी पटकन मैदानामध्ये या. आणि भव्य 11 संघाचे कॅप्टन्स त्याचबरोबर विद्यांश 11 संघाचे कॅप्टन्स आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. मिश्का 11 संघाचे संघ मालक आदरणीय आणि आमचे आयोजक कमिटीमध्ये आहेत महेशजी गायकवाड यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण टॉस करायचा आहे या दोन संघादरम्यान. आता स्कोररच्या भूमिकेत आमच्या समवेत जोडले गेले तेजस गायकवाड. आज संपूर्ण दिवस तेजस या नावाने मात्र मैदानामध्ये हाहाकार माजवला होता. बॅटिंग करत असताना तेजस, फिल्डिंग करत असताना तेजस, त्यानंतर गोलंदाजी करत असताना तेजस. आणि आपल्या संघाला मात्र सोबत घेऊन आपल्या संघाला मात्र सगळ्यांना प्रत्येकाची काय भूमिका आहे, प्रत्येकाला नेमकं काय करायचं आहे, तर प्रत्येकाला आपलं 100% योगदान द्यायचं आहे हे एकच कानमंत्र मात्र त्याने आपल्या प्रत्येक खेळाडूला दिला होता. आणि त्यांचा संघ मात्र या स्पर्धेमध्ये आपण पाहिला तर टॉपमध्ये राहिलेला आहे. 3 पैकी 3ही सामने जिंकलेला आहे. चला 53 धावसंख्येची गरज आहे. MTRS संघाने 52 धावा उभारल्यात. अन्वित 11 संघाचे संघ मालक नितीन डोले विचारतात का आता किती आम्हाला रन पाहिजेत. नक्की आता कोणत्या संघाकडून खेळणार याचा विचार करावा लागेल. 51 होत्या, त्यानंतर वाईड आला होता, त्यानंतर नंतरचा वाईड तो फेअर डिलिव्हरी झाली होती आणि शेवटला कॅच पकडली, त्यामुळे 52 धावा झालेल्या आहेत. 51 आल्या, त्यानंतर वाईड आला, 52 झाल्या. अमोल जाधव याने फाईन लेगला एक षटकार मारला, त्यानंतर सिंगल आली. तुषार गायकवाड स्ट्राईकला आले आणि वाईड आला, बरोबर. त्यानंतर एक फेअर डिलिव्हरी आणि नंतर कॅच. ओके, डन डन डन. 53 धावा झाल्यात. आता 54ची गरज आहे, ती अन्वित 11 या संघाला. रोशन आडाव खरोखर एक चप्पल खरं तर खेळाडू आहे कर्जत तालुक्यातील. कॅल्क्युलेशनच्या माध्यमातून जर आपण अच्छा, बिबट्या नावाने फेमस आहे का. चला भव्य 11 अतुल सर. अच्छा, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. बॉल अजून एक द्या. बॉल एकच दिलाय, थोडं स्पीडअप करा आता. बॉल सर, संदीप सर अजून एक बॉल जाऊ द्या मैदानात. एकच बॉल दिलाय मैदानामध्ये. ऑलरेडी एक नवीन बॉल आहे पंचांकडे. यस यस आहे. चला MTRS ग्रुप अँड फाउंडेशन वेळ घालवू नका, आता लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 54 धावसंख्येची गरज आहे, ती अन्वित 11 या संघाला. सलामीची जोड साखळी. अक्षय गायकवाड आणि सागर ढोले दोघेही मैदानात दाखल झालेत. गोलंदाजी मार्कवरती कोण असेल, परंतु त्याआधी आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. भव्य 11 संघ टॉस जिंकला. निर्णय का असेल 2 मिनिटांमध्ये आम्हाला सांगणार आहेत. वेळ घेऊ नका, निर्णय आपल्याला लगेच सांगा. आणि ही मॅच संपल्यानंतर लगेच शेवटची मॅच आपल्याला पार पाडायची आहे. मनीष मोरे सर माझ्या समवेत आज जोडले गेलेले आहेत. त्यांनी सुद्धा मला बरेचसे समालोचनाचे आज धडे खरं तर शिकवलेले आहेत. बरेचसे एक कॉमेडी शब्द, दिलखुश दाबेली रोशन आडावच्या त्या षटकाराला त्यांनी एक शब्द दिला होता. त्यानंतर काटकसर करून खेळलं पाहिजे, ही सुद्धा त्यांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली. अक्षय आणि सागर ही जोड सगळे आपण पाहतो मैदानात फलंदाजी करण्यासाठी दाखल झाले. इथून 54 धावा बनवायच्या आहेत. अन्वित 11 संघ जर ही मॅच जिंकली तर या ग्रुपमध्ये खूप वेगळीच मज्जा आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु MTRS ग्रुप अँड फाउंडेशन हा संघ जर जिंकला तर मला असं वाटतं मिश्का 11च्या नंतर हा संघ टॉप 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ग्रुप A मधून टॉप 2 साठी खरं तर हा संघर्ष चालू आहे. या रेसमध्ये ब्ल्यू रायझिंग स्टार हा संघ सुद्धा आहे. 54 धावसंख्येच्या टार्गेटला होते सुरुवात. पहिला चेंडू
पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती गोल्डन विकेट. अक्षय गायकवाड सर आपण पाहिलं तर अगदी आजच्या दिवसामध्ये आपल्याला सपशल अपयशी ठरताना पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूवरती खरं तर दारोमदार होती तोच खेळाडू 54 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती क्रिकेटचं ब्रह्मास्त्र, क्रिकेटचा यॉर्कर चेंडू आणि त्या चेंडूला मात्र समजू शकला नाही. त्रिफलाचित यष्ट्या मात्र येथून वाकवल्या गेल्या आणि अन्वित 11 संघाला आपण पाहतोय हा पहिला धक्का बसतोय अक्षय गायकवाडच्या स्वरूपात. चला, भव्य 11 संघ टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. विद्यांश 11 संघाला क्षेत्ररक्षण करायचं आहे. चला, मैदानाच्या बाहेरून जा विद्यांश 11. सुयोग थोडस सहकार्य करा आणि मॅच लगेच चालू करा. नवीन बॅट्समन आपण पाहतोय मैदानात आता दाखल झालाय. यश मैदानात दाखल झालाय. दुसरा चेंडू आपण पाहतोय पंचांकडे लाऊड अपील आहे. खरं तर शहापूर स्क्वॉड हा पंचांचा एक दूरचा लांबचा प्रवास करून आलेले सर्व आपले पंच आहेत. MCA एक्झाम पास झाल्यानंतर मात्र त्यांनी टेनिस क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत पंचांचं खूप चांगलं काम आत्तापर्यंत पार पाडलेलं आहे आणि आपल्या बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफीचे ते सुद्धा सदस्य झालेले आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. अजून एक वेगवान चेंडू, शरीराचा वेध घेणारा चेंडू. अक्षयची विकेट गेल्यानंतर मला असं वाटतं अन्वित 11 संघ हा मनातून त्यांनी पराभव स्वीकारलेला आहे की काय असं आता या ठिकाणी वाटायला लागलेलं आहे. परंतु क्रिकेट हा खेळ असा आहे की तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत काहीच भाकीत करू शकत नाही की कोणता संघ हा नेमका पुढे जाईल. पार्वती क्रिएशन MR क्रिकेटचे हे सर्व पंच आहेत. शहापूर तालुक्यातून खरं तर इथे येऊन पोहोचलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय अजून एक गडी बाद होतोय. आल्या पावली त्याला मात्र माघारी पाठवण्याचं काम केलं अमोल जाधव. अंतरड गावचा हा खेळाडू. संदीप गायकवाड सर यांनी सांगितलं का इथं सुद्धा आपली खूप कमी घरं आहेत आणि त्यामधून आपले असे स्टार खेळाडू खरं तर आपल्या संपूर्ण कर्जत तालुक्यामधून हे षटक जर अमोलचं हे षटक मेडन आलं तर मला असं वाटतं नाना कांबळे MSCB कर्मचारी आहेत त्यांच्या माध्यमातून आणि या स्पर्धेचे महत्त्वाचे आपले आयोजक सुद्धा आहेत त्यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राईज असेल. आणि अमोलचं तर कौतुक करायला पाहिजे सर. अमोलच्या समोर अमोलच्या वडिलांचं सुद्धा कौतुक करायला पाहिजे. संपूर्ण दिवस मात्र आपल्या मुलाच्या ते सोबत आहेत. अजून एक चांगला चेंडू, वेगाने टाकलेला चेंडू. पंचांकडे प्रत्येक चेंडूवरती लाऊड अपील केली जाते. अन्वित 11 संघ पुन्हा एकदा पराभवाच्या छायेमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅट्समन मैदानात दाखल झालाय. नाव काय असेल कृपया आमच्यापर्यंत पोहोचवा. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती अमोल जाधव याची. अजून एक चांगला चेंडू, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र. परंतु आता आपण पाहतोय वॅकंड एरियातून चेंडूला ट्रॅव्हल केला जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. बऱ्याचशा कालावधीनंतर मनीष सर आत्मविश्वास वाढवणारा हा चौकार असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही आहे. बॅट्समन नेम काय आहे सागर? सुमेध. जर हा चेंडू निर्धाव आला असता तर नानाभाऊ कांबळे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राईज होते. नानाभाऊ कांबळे हे सुद्धा खरं तर लक्ष वेधून घेणारं व्यक्तिमत्व आहे. मगाशी माईकवरती काय त्यांनी बाईट दिली. या टुर्नामेंटचं मी म्हणेन की संपूर्ण 4 दिवसाचं 3 दिवसाचं जे काही यशस्वीरित्तेचं गणित आहे तेच त्यांनी मात्र आपल्या त्या 2 मिनिटाच्या त्या बाईटमधून त्यांनी सांगितलं. आणि खरंच आम्ही त्यांना पाहिलं ना की नानाभाऊ कांबळ्यांना रात्री किती वाजता आम्ही फोन करायचो आपल्याला अशाच्या ठिकाणी जायचं आहे. त्यांचा एकच रिप्लाय असायचा की या आमच्या दुकानाजवळ, तिथून आपण जाऊयात. म्हणजे कधी नाही हा शब्द आलाच नाही आणि त्यामुळेच काही स्पर्धा आपल्याला खरं तर यशस्वी पाहायला मिळते. सुयोग गायकवाड यांचं सुद्धा कौतुक करायला पाहिजे. रात्री 3 वाजेपर्यंत आम्ही खेळपट्टीवरती होतो परंतु त्यानंतर सकाळी 7 वाजता तो मुलगा ही खेळपट्टी आखण्यासाठी इथे आलाय. आम्ही तर सगळे झोपत होतो आणि आम्हाला फोन करते भाऊ मी पोहोचलो. म्हणजे या स्पर्धेसाठी प्रत्येकाचं कळत न कळत खूप महत्त्वाचं सहकार्य लाभलंय.
आणि विकास गवळेंचा तर नादच नाही, कारण ग्रुपवरती आपण पाहिलं त्यांनी नादच करून टाकलेला आहे. कारण जिथे कमी तिथे विकास विकास गवळेच आम्हाला दिसायचे. प्रत्येक काही कुठलीही गोष्ट कमी पडली की विकास गवळे ती पूर्ण करायचे. आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र हा दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळतोय. सागर ढोलेच्या बॅटमधून आलेला दर्जेदार षटकार अन्वित 11 संघाने हे विसरायला नाही पाहिजे की आजच्या दिवसामध्ये पहिल्या मॅचमध्ये सुद्धा अक्षय शून्यावरती बाद झाला होता आणि त्यानंतर सुद्धा या संघाने 50+ धावा केल्या होत्या. त्यामुळे तुम्हाला मनातून खचून जाऊन जमणार नाही, तर तुम्हाला MTRS ग्रुप अँड फाउंडेशन या संघाच्या विरुद्ध प्रत्युत्तर करायला आता लागेल. आउटसाईड ऑफ स्टंप पंच सांगतात की वाईड आहे. अवंतरची एक धाव इथून जोडली जाते. 11 धावा धावफलकावरती आहे. पहिल्या षटकामध्ये 28 धावा खर्च केल्या होत्या सागर ढोलेच्या विरुद्धामध्ये. तोच सागर आता मैदानात खेळतोय आणि समोर तोच गोलंदाज आहे की ज्यांनी सागरला 28 मारल्या होत्या. आता त्या 28 धावांची पुनरावृत्ती होणार का? परंतु पंचांकडे लाऊड अपील. पंच सांगतात की हा लेग बिफोरच्या जाळ्यामध्ये अटकलेला आहे आणि अन्वित 11 संघाचा अजून एक महत्त्वाचा खेळाडू मात्र बॅक टू पवेलियन. चला नवीन बॅट्समन आपण पाहतो मैदानात दाखल होतोय आकाश सरोते. आकाश सरोतेकडे क्षमता आहेत. हा सुद्धा यंगस्टर आहे खरं तर वासरेकोंडे विभागामधून. अजून एक देखना फटका आपण पाहतो. चेंडू फार काळ आता हवेमध्ये आहे. त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारची चुकी होत नाही आणि अजून एक गडी मात्र माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश सरोते बॅक टू पवेलियन. चला आता नवीन एक शब्द मनीष मोरे यांनी आम्हाला सांगितला, नांगी टाकून दिलेली आहे अन्वित 11 संघाने. म्हणजे नवीन नवीन शब्द खरं तर आपल्याला आता ऐकायला मिळतात. मनीष मोरे हे खरोखर कलाकार आहेत. खूप चांगल्या प्रकारचा आवाज आहेत. गाणीसुद्धा अनेक प्रकारची त्यांच्या माध्यमातून आम्ही ऐकलेत. त्यानंतर रील स्टार आहेत आणि नवनिर्वाचित नवरदेव सुद्धा आहेत. असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही आहे, कारण लग्न बंधनामध्ये ते सुद्धा आता अडकलेले आहेत. मला असं वाटते पुढच्याच महिन्यामध्ये. गायकवाड साहेब, एवढा डेटा तुम्ही कुठून जमा केला माझ्याबद्दल मला समजत नाहीये. एवढा सुरेख आवाज, गोड आवाज तुमचा ऐकतोय. ते आवाज ऐकून माझं मन एकदम मंत्रमुग्ध झालेलं आहे आणि एवढी छान कॉमेडी तुम्ही करत आहात तर खरंच दिलखुश दाबेली झालंच पाहिजे. आणि कुठेतरी बॅट्समननी एक तरी बॉल ॲमेझॉनच्या जंगलामध्ये फेकला पाहिजे. ॲमेझॉनचं जंगल बघा, या ॲमेझॉनच्या जंगलामध्ये अनेक प्रकारचे प्राणी सुद्धा आहेत. ते सुद्धा आपल्याला ही मॅच आपली पाहत असतील. मला असं वाटते 3 दिवस आम्ही फक्त 2 ते 3 कुत्र्यांचे पिल्लूच पाहिलेत. ते बाकी सुद्धा येतील. बॅट्समन नवीन बॅट्समन मैदानात दाखल झाले. सूरज जाधव आवळस गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. खूप चांगल्या प्रकारचा खेळाडू आहे, परंतु गावामध्ये क्रिकेटची टीम होत नाही म्हणून हा खेळाडू खरं तर क्रिकेटपासून वंचित आहे. मनीष मोरे या खेळाडूची खरी पार्श्वभूमी ही आहे, कारण गेम खूप चांगल्या प्रकारची आहे. बॅटिंग करतो, बॉलिंग करतो, परंतु गावामध्ये क्रिकेटचा संघ नाही आहे. त्याच्यामुळे कुठेतरी क्रिकेटपासून लांब आहे. गेम चांगली आहे, आवड खूप महत्त्वाची आहे आणि आपण म्हणूनच तर ही बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी आयोजित केले, कारण ज्या खेळाडूंना संधी मिळत नाही आहे तुम्ही इथे या आणि त्या संधीचं सोनं करा, आपल्या स्वतःला सिद्ध करा. नेवाळी संघाचा अजून एक स्टार आपण पाहतोय प्रीतम सरोते. हे सुद्धा उद्या मला असं वाटतं इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील. सम्यक अँड सपना डेव्हलपर्स या संघाच्या माध्यमातून आपण प्रीतम सरोते यांना उद्या खेळताना पाहायला मिळणार आहोत. प्रीतम सरोते यांचा स्क्वॉड सुद्धा खूप चांगला आहे. त्यामध्ये प्रणय तोरणे आहे, विनीत कांबळे शेळूचा खेळाडू आहे. चला विकेट पासून थोडे बाजूला चला. MTRS ग्रुप अँड फाउंडेशन, आपण विकेटवरून चालू नका वारंवार. तुषार गायकवाड, आपण खेळाडूंना सहकार्य करा, सांगा की विकेटवरून कोणी चालू नका. हीच खेळपट्टी आपल्याला 3 दिवस टिकवायची आहे. या खेळपट्टीसाठी खरं तर आकाश धुरी यांनी जी मेहनत घेतली ना ती खूप महत्त्वाची आहे आणि ती मनीष मोरे यांनी सुद्धा डोळ्यांनी पाहिले. खूप मेहनत घेतली आकाश धुरी यांनी.
2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावफलकावरती धावा आहेत त्या 12. 6.00 ची सरासरी खरं तर अन्वित 11 या संघाने राखले. जर कदाचित अक्षय मैदानामध्ये असता तर धावफलकाचा उच्चांक काहीतरी आपल्याला वेगळाच पाहायला मिळाला असता. अमोल बॉलर कोण आहे? बॉलर अजून एक देखना फटका. फार काळ चेंडू हवेमध्ये आहे. अमोल जाधव आपण पाहतो चेंडूच्या खाली आहे. कोणत्याच प्रकारची चुकी होत नाही आणि अजून एक गडी होतो इथून बाद, तो अन्वित 11 या संघाचा. सुजलला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहे. नवीन येणारा बॅट्समन चला स्पीडअप करायचं आहे. सर्वांना विनंती आहे की अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे आजच्या दिवसामध्ये. स्पर्धेचं हे पहिलं दिवस आहे. उर्वरित 2 दिवसांचा खेळ निश्चितपणे आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. अजून एक चांगला फटका आपण पाहतोय. फार काळ चेंडू हवेमध्ये आहे. खरं तर 54 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अन्वित 11 संघाची एक पडझड आपल्याला पाहायला मिळाली. आत्मविश्वासापासून कुठेतरी दूर खेचला गेला खरं तर हा संघ आणि त्यानंतर आपण पाहतोय की विजयाचं जे अंतर आहे ते फार आता वाढत चाललेलं आहे. 13 धावा धावफलकावरती आहेत. बॅट्समनचं नाव काय आहे? बॅट्समनचं नाव सुजल आहे. बॅट्समनचं नाव, गोलंदाजाचं नाव सुजल आहे. सुमितला आपण पाहतोय फलंदाजी मार्क वरती आता आहे. अजून एक खेळाडूचं या ठिकाणी आपण पाहतोय पतन होतंय. विकेटचं पतन होतंय. सुमितला आउट दिला. एक घे 15 एक त्यांनी इथूनही 2 धावा आता जोडल्या जातात. एक एक घेतली. दोन घेतले. दोन घे. रनचा जाय लपडा आला रे. 16 धावा आपण पाहतोय धावफलकावरती आहेत. आता जय आणि पराजय यामधील एकमेव दुवा असतो तो तुमचा संघर्ष असतो. रोशन आडव बघा काय प्रयत्न आहेत. प्रयत्नांची परीकाष्ठा खरं तर करतो हा खेळाडू. प्रत्येक मैदानामध्ये स्वतःला नेहमी सिद्ध करत असतो की क्षेत्र कोणतंही असो तिथे मात्र मी स्वतःला सिद्ध करणार. बोल ना. संपूर्ण कर्जत तालुका आणि या कर्जत तालुक्यातील आपण पाहतोय अगदी विविध क्षेत्रातून आलेले खरं तर खेळाडू आहेत. चिकनपाडा हे गाव मला असं वाटतं खूप कमी मुलांनी ऐकलं असेल आपल्या कर्जत तालुक्यामध्ये, परंतु तिथला सुद्धा एक संघ मालक आहे आणि त्यांची सुद्धा एक टीम आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्या सर्वांच्यासाठी. स्कोर जर आपण पाहिला तर आता जाऊन पोहोचलाय 18 या अंकावरती. त्यानंतर आपण जर पाहिला तर कशेले विभाग असेल, तिकडे खांडस विभाग असेल, गौर कामत असेल, तांबस असेल, तिथले सुद्धा बरेचसे खेळाडू आहेत की ते सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. वासरेखोंडा असेल, नेरळ दहिवली असेल, त्यानंतर आपण जर पाहिलं तर वेणगाव परिसर असेल, म्हणजे प्रत्येक
क्षेत्रामधून मी म्हणेन की कर्जत तालुक्यातील अगदी प्रत्येक विभागामधून बरेचसे खेळाडू या ठिकाणी या स्पर्धेसाठी जोडले गेलेत. काही खेळाडूंना वाटलं की ही स्पर्धा होणार नाही, हे असेच काहीतरी टाइमपास करतील, परंतु ते खेळाडू सुद्धा पुढच्या वर्षी 100% आपल्या सगळ्यांच्या सोबत जोडले जातील. एकच डाव्या चेंडूवरती आता इथून जोडली जाते, एकापेक्षा जास्त काही नाही आहे. उद्या आपल्याला ऋषभ जाधव हे सुद्धा इन ॲक्शन पाहायला मिळतील. मला असं वाटते बाबू धुरी हे सुद्धा इन ॲक्शन असतील उद्या. प्रीतम सरोते हे सुद्धा आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळणार आहेत. म्हणजे बरेचसे स्टार खेळाडू कदाचित उद्या आपल्या सगळ्यांच्या सोबत जोडले जातील. आज काही स्टार खेळाडूंचा खेळ समाप्त होतोय, काही स्टार खेळाडू उद्या आपल्या समवेत जोडले जातील. विकास गवळे हे सुद्धा आपल्याला नेक्स्ट मॅचमध्ये इन ॲक्शन पाहायला मिळतील. त्यानंतर सुयोग गायकवाड, साहिल गायकवाड हे सुद्धा आपल्याला नेक्स्ट मॅचमध्ये इन ॲक्शन पाहायला मिळतील. नेरळ दहिवली तंटामुक्ती नेरळ दहिवली माजी तंटामुक्ती अध्यक्ष आदरणीय बंधुदादा गायकवाड यांच्या माध्यमातून आणि आत्ताचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदरणीय बंधुदादा गायकवाड यांच्या माध्यमातून फायनल आणि त्यानंतर रनरअप या दोन्ही संघाच्या संपूर्ण खेळाडूंसाठी हेडफोन्स असतील, ब्लूटूथ हेडफोन्स असतील, एअरबड्स असतील. बघा हा छोटा खेळाडू हा मला असं वाटते गुंडगे गावातील एक उभारता सितारा आहे. याज्ञिक पवार असं या खेळाडूचं नाव असेल. यज्ञिक वाघमारे मला असं वाटतं असं या खेळाडूचं नाव असेल. छोटा आहे बघा, परंतु आज संपूर्ण दिवसभर तो अन्वित 11च्या स्क्वॉडमध्ये आहे. म्हणजे ज्या खेळाडूंवरती आपलं लक्ष होतं ते खेळाडू खरं तर या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिले नाही, परंतु हे सगळे छोटे खेळाडू आहेत का हे मात्र आपल्या स्वतःचा 100% आपलं स्वतःचं वैयक्तिक योगदान देऊन या स्पर्धेमध्ये मात्र खेळतात. खरोखर अशा खेळाडूंचं आपण कौतुक करायला पाहिजे. आणि अशा प्रकारे ग्रुप ए मला असं वाटतं इथून आता क्लिअर झालेला आहे. बघा शफल होऊन खेळतोय. ग्रुप ए या ठिकाणी आपण पाहतोय आता क्लिअर झालेला आहे. ग्रुप ए मध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला 2 टॉप 6 मध्ये संघ मिळालेले आहेत. टॉप ए चा संघ असेल तो मिश्का 11 आदरणीय महेशदादा गायकवाड यांनी पुरस्कृत केलेला संघ, आणि टॉप 2 मध्ये संघ असेल MTRS ग्रुप अँड फाउंडेशन आदरणीय तुषारजी गायकवाड, त्याचबरोबर सौरभजी कांबळे यांनी पुरस्कृत केलेला संघ असेल. चला आता आपण आपल्या स्वागत समारंभाकडे जाऊया. विद्यांश 11 संघाला विनंती असेल की आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. त्यानंतर आपण या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी देणार आहोत. त्याआधी आपण आता इथे सन्मान सोहळा